आशू म्हणून तोंड लपवून बसली होतीस आमच्यापासून। तुझी बाजू घेऊन साऱ्या जगाशी भांडत राहिलो तो असा तोंडघशी पडण्यासाठी। दादा दादा ए भयंकर आहे अंजू। इथे तोंड लपवून बसलेली मुलगी आपली आशू नाहीये अंजू। सगळ्या दुनियेचं तोंड चुकवत इथे लपून बसलेली मुलगी आशू नाहीये अंजू। दादा माझं ऐकून घे। जाते हो माझ्यासमोरून। वहिनी आशूची यात काही चूक नाहीये। वहिनी एक शब्द बोलू नकोस किटी तू। तुझ्यामुळेच झालंय हे सगळं। वहिनी किटीला काही बोलू नको, तिने काय नाही केलंय खरंच। अश्विनी हे धंदे करायला तू बंगलोरला गेली होतीस? तो समीर तुझ्या आठवड्यात एक एक दिवस कसा तरी ढकलतो आणि तू असले रंग उधळतेस। अगं असं कसं वागू शकतेस तू? तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती मला। आणि हे असे धंदे करायचे असते ना तो उघडपणे करायची, तेवढी धमक हवी, असं लपून छपून नाही करायचं। एकीकडे समीरशी तू गोड गोड बोलतेस आणि इथे लग्न झालेल्या माणसाशी। इतक्या खालच्या थराला जाशील ना अश्विनी असं नव्हतं वाटलं मला। आणि हे प्रधान इकडे यांचे हे धंदे आणि आम्हाला शाळजोगपणे पैसे दिल्याचं नाटक करताय। देव माणूस समजत होतो रे आम्ही तुला। कसलं रूप दाखवलंस हे तुझं? दादा दादा ऐक ना। वहिनी सांग ना दादाला प्लीज। दादाला सांग ना वहिनी। हाँ बोल शुभंकर। सॉरी टू बॉदर यू, पण मला जरा तुझ्या मदतीची गरज आहे। येऊ शकतोस घरी? ओके मी लगेच येतो, यू डोंट वरी। ओके थँक्यू। मिस्टर प्रधान हा सगळा काय प्रकार चाललाय? लोकांच्या आया बहिणीच्या अब्रूशी खेळायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? आणि तुम्ही एक स्त्री आहात ना, तुम्ही हे सगळं निर्लज्जपणे बघताय, मुग घेऊन बसताय। तुमच्यापेक्षा ते झोपडपट्टीतले अडाणी लोक बरे। निदान माणूस की नावाची एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? कळतंय तुम्हाला? खरं काय ते माहितीये का? हळूहळू लक्षात येतोय ना माझ्या तो सगळा। आणि तो लपवण्यासाठीच पैशाची खैरात करत होता तुम्ही आमच्यावर। बिचारी अश्विनीला मात्र एक मिनिट मिस्टर देवधर, यात अश्विनीची काहीही चूक नाहीये। ते चांगलं ठाऊक आहे मला। ती किती साधी आणि सरळ मुलगी आहे हे माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही चांगलं जाणू शकत। त्याचाच गैरफायदा घेतला तुम्ही। हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। तुम्ही म्हणता तसे कुठलेही संबंध नाहीयेत आमच्यात। अश्विनी माझ्या बाळाची सरोगेट मदर आहे फक्त। स्पष्टीकरण नको। सरोगेट मदर ही काय संकल्पना आहे ते समजण्या एवढा सुशिक्षित आहे मी। त्यासाठी तुम्हाला अश्विनी शिवाय दुसरी कोणी नाही सापडली?
तिलाच का ओढली ती आत? लग्न ठरलंय त्या पोरीचं, अख्खं आयुष्य पडलंय तिच्या समोर आणि तुम्ही तिला. मिस्टर देवधर, प्लीज तुम्ही राग नका मानू. त्यावेळेस अश्विनीला पैशांची खूप गरज होती. तुम्हाला कदाचित आठवत असेल, एका व्यवहारात तुम्ही गॅरंटर होतात. तुमची नोकरी जायची वेळ आली होती. ते 10 लाख रुपये भरणं अश्विनी करता फार महत्वाचं होतं. म्हणूनच ती. अच्छा, आणि तुम्ही तिच्या या अडचणीचा अचूक फायदा उठवलात. पण मिस्टर प्रधान, ही एवढी मोठी गोष्ट करण्यापूर्वी तिच्या घरच्यांना आपण विश्वासात घ्यावं, एवढी किमान सभ्यताही नाही दाखवता आली तुम्हाला. मिस्टर देवधर, अश्विनीची तशी अटच होती की ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळता कामा नये. आणि तुम्ही ती शाजूकपणे मान्य केली. तुमच्या सोयीची आहे म्हणून सहजपणे खेळलाय तुम्ही तिच्या आयुष्याशी. आणि आता नकोस झालेलं खेळणं फेकून द्यावं तेवढे सहजपणे फेकून देताय तुम्ही तिला रस्त्यावर. मिस्टर प्रधान, माणसं इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात अशी कल्पनाही नव्हती केली हो मी. शेम ऑन यू मिस्टर प्रधान. मला मदत करणारा माणूस फार मोठ्या मनाचा असावा असं वाटत होतं मला. पण तुम्ही पक्के स्वार्थी, सासूद आणि आपमतलबी निघालात. सगळा खेळ करून तुम्ही नामानिराळे होताच आहात हो. पण तुमचं पोर आपल्या पोटात वाढवणाऱ्या माझ्या त्या निष्पाप बहिणीने काय करायचं आता? झालं तेवढं रामायण खूप झालंय. आता इथनं निघायचं आणि सरळ आपल्या घरी जायचं. अश्विनी, आणखीन दिंडवडे नकोयत आता. वहिनी, माझं ऐका ना. ऐका ना माझं. अश्विनी, आता तुझ्या लक्षात आलं काय झालं ना, ते शेवटी आपल्याच घरी आपल्याला परतायला लागतं. बाहेरची माणसं नाही आहेत ग अशा वेळेला मदतीला. वहिनी, किटीला असं बोलू नकोस. आतापर्यंतचे सगळे निर्णय फक्त आणि फक्त माझे होते आणि तिने एकटीनं मला प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये माझी साथ दिली. दादा हॉस्पिटलमध्ये असताना मी दादाला किटीच्याच डोळ्यांनी बघत होते. वहिनी, तुझ्या इतकीच माया आहे तिची माझ्यावर. आता काय अश्विनी, तू सांगायचंस आणि आम्ही सगळं गप्पपणे ऐकायचं. तिची माया आहे ना तुझ्यावर, प्रेम आहे ना. असं तू मूर्खासारखा निर्णय घेताना असं निर्णय घेऊ नको, हे चुकीचं आहे असं सांगितलं का तिने तुला? नाही ना सांगितलं. ह्यातच सगळं आलंय अश्विनी. पुढे आता चल. वहिनी, चल. किटी.
शुभंकर. हे बघ, मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे, पण तरी तमाशा झालाय अमोघ. सगळा तमाशा झालाय केवळ अश्विनीमुळे. मीता, तुझं मत मला ठाऊक आहे शुभंकर, पण या सगळ्या तमाशाला अश्विनीच जबाबदार आहे. आणि अश्विनीच्या अशा अवस्थेत तिला घराबाहेर काढायला कोण जबाबदार आहे? सरोगसी सारखी गोष्ट तिच्या घरच्यांपासून लपवण्याचा निर्णय पूर्णपणे तिचाच होता. दादा वहिनींनी तिला या अशा अवस्थेत बघितलं, त्यांना धक्का बसला, त्यालाही तीच जबाबदार नाहीये का? पण नमिता, तुमच्या गरजेच्या वेळेस तीच तुमच्या कामी आली होती ना. हो, कारण त्यावेळेला तिलाही पैशांची तितकीच गरज होती अमोघ. कर्जाची कोंडी तिला फोडायची होती. जर तिला ती गरज नसती तर ती आमच्या या सरोगसी प्रकरणाला होकार द्यायला तयार झाली असती. मे बी नाही. म्हणजे ती तिच्या गरजेप्रमाणेच वागली. तिची पैशाची गरज तिने त्यावेळेला पूर्ण केली. तसंच घरच्यांना न सांगणं ही तिची त्यावेळची गरज होती. तसंच आत्ता या क्षणाला माझं बाळ या घरात येणार. माझ्या सुखात मला कोणी वाटेकरी नकोय, ही माझी या क्षणाची गरज आहे. यात काय चुकलं माझं? एवढा बाऊ कशासाठी करतोय आपण? मीता, बाऊ वगैरे कोणीही करत नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की माणुसकी नावाची काही गोष्ट असते. अरे, माणुसकीच्याच नात्याने आपण काही तिला असे वाऱ्यावर सोडणार नव्हतो. भरपूर पुरेपूर पैसे मोजायची तयारी होती ना माझी. घेतले का तिने पैसे? पण हा तिचा प्रश्न नाहीये का? आपण तर पैसे देऊ केले होते. काय बोलणार कोण यावर? का तू आहेस की बोलायला? माझा प्रत्येक मुद्दा खोडून काढायला, मी कशी हायपर होते ते ठरवायला. कारण तुझ्या लेखी आजही अश्विनी म्हणजे त्यागाची मूर्ती, सद्गुणांची पुतळी आहे ना. मीता, अति होत आहे. नाही, या क्षणालाही तुला माझ्या आनंदापेक्षा अश्विनीचं दुःख जास्त मोठं वाटतंय. तूच असे हातपाय गाळलेस तर सगळंच कठीण होऊन बसेल यार. काय करू मग? बघतोयस ना कशा विचित्र पेचात सापडलोय. वाईट म्हणजे काय करूच शकत नाही यार. आय नो, काही दिवस याचा खूप त्रास होईल, पण हे बघ, जे घडायचं होतं ते घडलंय. द डॅमेज हॅज बीन डन. मला माहिती आहे सगळ्याचा अश्विनीला खूप त्रास होईल, तिला खूप दुःख होईल, पण आता आपण मागे नाही फिरू शकत. त्यामुळे जे आहे त्याचा स्वीकार कर. नमिताची काळजी घे. तिच्या मनात तुझ्याबद्दल जी अढी आहे ती जर तू दूर केली नाहीस तर तू तिलाही गमावून बसशील. त्यामुळे आता अश्विनीचं दुःख बाजूला ठेवून नमिताच्या पाठीशी उभं राहण्याशिवाय तुला पर्याय नाही. पटतंय का?
गंमत असते यार. बिझनेसमध्ये अशा काही कॉम्प्लिकेशन्स, गुंते असे आले ना तर यू सॉल्व्ह करतो. पण हा भावनिक गुंता काय सुटता सुटत नाही. आणि मला नाही आवडत आहे. बाबा, काय झालंय बाबा? बाबा, आतू, कशी आहेस? मी बरी आहे. आणि तू? इकडे जरा. हे काय झालं लक्षात आलंय ना तुझ्या मालविका? ह्याच्यातला एकही शब्द घराबाहेर गेलेला मला चालणार नाही. शब्द जरी बाहेर गेला ना तर माझ्याशी गाठ हे कळलंय? माझ्याकडे बघ. आणि या कुठल्याही भानगडीमध्ये तू लक्ष घालणार नाहीयेस. तू फक्त आणि फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचंय. कळलंय? परीक्षेमध्ये एक जरी मार्क कमी पडला ना मालविका तर अजिबात चालणार नाही मला. आज जाऊन दुष्यंतजवळ अभ्यासाला बस. मालविका आज जा. फार पुळका होता ना तुम्हाला तुमच्या बहिणीचा? अगदी सालस नाकासमोर चालणारी बहीण आहे तुमची असं वाटत होतं तुम्हाला. पण कसं जिव्हारी घाव घातलं लक्षात आलं असेल तुमच्या. कुठल्या जन्मीचे भोग आहेत देव जाणे.